मित्रांनो, राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत लाखो महिला लाभार्थ्यांचे हप्ते आलेले नाहीत. बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते केवायसी न केल्यामुळे, बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी याच्यामध्ये अपात्र केल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे याच्यामध्ये हप्ते आलेले नाहीत. परंतु एका छोट्या कारणास्तव पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते अडकले आहेत आणि हेच कारण कसं शोधायचं आणि त्याची दुरुस्ती कशी करायची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत विविध कारणास्तव महिला लाभार्थ्यांचे हप्ते आले नाहीत. परंतु बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही, त्यांनी केवायसी केलेली आहे, त्यांना नियमितपणे हप्ते येत होते, परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांचे हप्ते येणं बंद झालंय. मित्रांनो, बऱ्याच साऱ्या केसमध्ये काय की ज्या महिला लाभार्थ्यांनी नोंदणी करत असताना आपल्या आई वडिलांकडील रेकॉर्ड वापरलं होतं, वडिलाच्या नावे असलेलं आधार कार्ड होतं, त्यावेळेस वडिलाच्या नावे असलेलं बँक अकाउंट होतं आणि लग्नानंतर परत नवीन नाव झालं किंवा इतरही काही चेंज झाले, अशा परिस्थितीमध्ये जुने अकाउंट सध्या काही केवायसीच्या अंतर्गत हे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे बँक अकाउंट केवायसी मध्ये आलेला असेल किंवा बँक अकाउंट एखादं डीबीटी साठी डिसेबल झालेलं असेल तर त्या कारणास्तव बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत. हे कसं पाहायचं तर याच्यासाठी आपल्याला माय आधार, आपण आधारच्या ऍप्लिकेशनवरून पाहू शकता किंवा एनपीसीआयच्या माध्यमातूनही पाहू शकता. तर एनपीसीआयला काय करायचंय तर तुम्हाला एनपीसीआयच्या पोर्टलवरती यायचंय. एनपीसीआयच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी कस्टमर नावाचे ऑप्शन आहे. या कस्टमरच्या अंतर्गत आपल्याला भारत आधार सीडिंग एनेबलर BAC दाखवलेले, त्याला क्लिक करायचे. आता याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्याच सारे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये आधार मॅप्ड स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचंय. सिम्पली आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि आधार नंबर कॅप्चा कोड टाकून आपल्याला चेक स्टेटसवरती क्लिक करायचंय. मोबाईलवरती आपल्याला OTP पाठवला जाईल. OTP टाकल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला नॉट एनेबल फॉर डीबीटी दाखवत आहे. इथं पाहू शकता आधार नंबर आहे, आपल्या बँकेचं खातं आहे आणि नॉट एनेबल्ड फॉर आधार आणि कधीपासून आहे तर मे 2026 पासून किंवा त्याच्या पूर्वीपासून असू शकते. लास्ट अपडेट झालेले मे 2026 मध्ये. आता हे आधार नॉट एनेबल फॉर डीबीटी म्हणजे तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून कुठलंही अनुदान या खात्यामध्ये येणार नाही. आता आधार याच खात्याला लिंक केलेले, मॅपिंग याच खात्याला झाले, परंतु डीबीटी साठी ते एनेबल नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये हे अनुदान तुम्हाला येणार नाही. तुम्ही याच्या व्यतिरिक्त सुद्धा माय आधारच्या वेबसाईटवरती सुद्धा आपली लिंकिंग स्टेटस जे आहे, आधार लिंकिंग स्टेटस, त्या ठिकाणी सुद्धा पाहू शकता. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आधार नंबर, बँकेचं नाव आणि बँक सीडिंग स्टेटस इनएक्टिव्ह दाखवते. बँकेला आधार लिंक आहे परंतु तो सीडिंग नाही झालेलं, त्याचे स्टेटस ही इनएक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला याचा हप्ता येणार नाही. मग आता याचा हप्ता आपल्याला ऍक्टिव्ह करायचा तर काय करायचंय, हे ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला एनपीसीआयच्या पोर्टलवरती यायचंय. एनपीसीआयच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला आधार सीडिंग डिसीडिंगची जी ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. आपला आधार नंबर द्यायचा आहे, सीडिंग वरती क्लिक करायचं. आता सीडिंग मध्ये करून काय करायचं, मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक करायचं, कारण आपण ज्या ठिकाणी आपलं इनएक्टिव्ह आहे त्या ठिकाणाहून आपण दुसऱ्या बँकेला ऍक्टिव्ह करणार आहोत आणि त्याच बँकेला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर सिम्पली सीडिंग करा, अकाउंट नंबर टाका, बँकेचं नाव सिलेक्ट करून खालचे कन्सर्न द्या, खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो पूर्णपणे कॅप्चा कोड टाका आणि सबमिट वरती क्लिक करायचे. कॅप्चा कोड टाकून सबमिट वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की तुमच्या जे काही याच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या जातील, त्या पाहून ऍग्री अँड कंटिन्यू करायचंय. त्याच्यानंतर एक OTP पाठवला जाईल, आधार संलग्न मोबाईलवरती OTP टाकायचा आहे. OTP टाकून सबमिट केल्याबरोबर आपल्याला दाखवलं जाईल की आपण कोणत्या बँकेशी आपलं आधार सीडिंग करण्यासाठी स्टेटस दिली आहे. ही आपण या ठिकाणी स्टेटस पाहू शकता, सक्सेस. आपण जी काही स्टेटस आधार मॅपिंग करण्यासाठी रिसिडेंटसाठी दिलेली आहे याच्यामध्ये पाहू शकता आपण स्टेट बँक ऑफ इंडिया पासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेला जी रिक्वेस्ट दिलेली आहे ती सक्सेसफुली या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आपण नवीन सीडिंग करायची असेल फ्रेश सीडिंगही करू शकता, परंतु फ्रेश सीडिंग करण्यासाठी पूर्वीच्या खात्याची डिसीडिंग करायला पाहिजे आणि डिसीडिंग करून तुम्हाला नव्यानं सीडिंग करावं लागते. त्याच्याबद्दल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली किंवा तुम्ही अशा प्रकारे जर तुमचं एखादा ऍक्टिव्ह खाता असेल तर त्यालाही अशा प्रकारे चेंज करू शकता. आता ही तुमची सीडिंग डिसीडिंगची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. आता परत याला चेक करायचं, काय करायचं, मग परत आधार मॅप्ड स्टेटसवरती यायचं. याच्याच अंतर्गत आपला आधार नंबर पुन्हा एकदा टाकायचा आहे, खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि चेक स्टेटस क्लिक करायचे. आधार संलग्न मोबाईलवरती OTP पाठवला जाईल, तो टाकून कन्फर्म करायचे. आता आपण पाहू शकता आपली जी काही आधार एनेबल डिसेबल होतं, नॉट एनेबल फॉर डीबीटी होतं, इथं आपलं एनेबल फॉर डीबीटी झालंय आणि बँकेचं नाव बदललंय आणि कधी केलंय तर 2 जुलै 2026 रोजी, म्हणजे आपली ही स्टेटस या ठिकाणी दाखवली जात आहे. तर अशा प्रकारे आपण अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपली स्टेटस चेक करू शकता आणि अशी जर काही स्टेटस असेल तर आपण ती
स्टेटस बदलू देखील शकता. आता बरीच सारी कारणं आहेत हप्ता बंद होण्यासाठी, फक्त एकच कारण नाही, परंतु बऱ्याच साऱ्या कारणापैकी हे एक महत्वाचं असं कारण आहे. आणि सध्या हप्ता न आलेल्या, ज्या लाभार्थी पात्र असून हप्ता न आलेल्या मोस्टली जे काही महिला लाभार्थी त्यांचे हेच प्रॉब्लेम आहेत. तर आपल्याला सुद्धा डीबीटी चेक करा आणि डीबीटी जर एनेबल नसेल तर करून घ्या, जेणेकरून आपल्या हप्त्याचं वितरण होईल. येणारा हप्ता आपल्याला या माध्यमातून आता येऊ शकतो. धन्यवाद.